तर राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींची हत्या झाल्याच्या दाव्याने एकच खळबळ माजलेली होती। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका फोन कॉलचा दाखला देत हा दावा केलेला होता। या प्रकरणातील आरोपी नेमके कोण आहेत, त्यांच्यावरती कोणते गुन्हे दाखल करण्यात आलेत, पाहूया। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये येऊन संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 आरोपींची हत्या झाल्याचा दावा केला। एका अज्ञाताने आपल्याला फोन करून या तिघांची हत्या झाली असून त्यांचे मृतदेह कर्नाटक सीमेजवळ टाकण्यात आल्याची माहिती दमानिया यांनी दिली आणि तपास करण्याची पोलिसांना विनंतीही केली। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी ज्यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला ते 3 जण आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 3 आरोपी अद्याप फरार आहेत। याच 3 फरार आरोपींच्या शोधात बीड पोलिसांसह सीआयडीचं पथक जंग पछाडतंय आणि याच तिघांची हत्या झाल्याचा दावा दमानिया यांना फोन करणाऱ्यानं केलाय। तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या 3 आरोपी पुढे मिळणार नाहीत, कारण त्यांचे मर्डर झालंय आणि 3 प्रेत जी आहेत ती कर्नाटकाच्या बॉर्डरवर मिळाली आहेत। आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती नाहीये तो राजकीय पेरलेला। यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातून बातमी आहे, गाडीवरील आरोपींचे ठसे जुळलेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या 9 टीम कार्यरत आहेत। टीममध्ये सुमारे 150हून अधिक सीआयडीचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत। या सर्व टीमने सुमारे 100हून अधिक लोकांची या प्रकरणामध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे। वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या एका महिलेची आज सकाळपासून चौकशी सुरू आहे। तर देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवरील आरोपीचे ठसे जुळल्याची आता माहिती समोर येते। तर सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, जे आरोपीचे ठसे आहेत ते आता जुळल्याची माहिती समोर येते, काय अधिकचे अपडेट्स आहेत? 3 महत्वाच्या गोष्टी आज दिवसभराच्या तपासातल्या हायलाइट झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक की ज्या गाडीमध्ये मयत संतोष देशमुख यांना अपहरण केलं, त्यांना मारहाण केल्यासाठी जी गाडी वापरली होती त्या गाडीवर आरोपींचे ठसे सापडलेले आहेत आणि जे काय आता 7 आरोपी आहेत, 3 फरार आरोपी आणि 4 ताब्यातले, या 7ही जणांचे ठसे त्यामध्ये जुळलेले आहेत। ही अत्यंत महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे फरार आरोपी आहेत 4 वाल्मिक कराड आणि इतर 3 फरार आरोपींचे बँक खाते गोठवून टाकलेले, त्यांना आता बँकेतून कुठला व्यवहार करता येणार नाही। तिसरी आज हायलाइट महत्वाची बातमी ही आहे की जे फरार आरोपी आहेत त्यांच्या प्रॉपर्टी सील करण्यासाठी सीआयडी तर्फे कोर्टामध्ये परवानगी मागण्यात आलेली आहे। ती परवानगी उद्या भेटेल अशी शक्यता आहे। त्यामुळे उद्या जे आहे या प्रकरणामध्ये फरार आरोपींच्या जे आहेत सगळ्या प्रॉपर्टी सील झालेल्या आहेत। त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की जवळपास 9 पथकांकडून काम चालू आहे। 150 कर्मचारी सीआयडीचे फक्त बीडमध्ये बसून नाही तर नागपूरमध्ये एक टीम काम करते, कोकण किनाऱ्यावर एक काम करते, केरळला एक टीम गेलेली आहे, मध्य प्रदेशमध्ये एक टीम गेलेली। सिद्धार्थ, मी काही काळ थांबवतो। अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहेत। दमानियाजी, संतोष देशमुख हत्या प्रकरणातून मोठा अपडेट आहे, आरोपींचे ठसे जुळल्याची बातमी समोर येते। हो, ठसे मिळाल्याची पण बातमी आहे आणि वाल्मिक कराड यांचं बँक खातं सुद्धा जप्त करण्यात आलंय ही पण बातमी आहे। तर याच्यावरनं जर आपण काल बघितलं, काल मुख्यमंत्री म्हणाले होते की त्यांची फरारी आरोपींची बँक खाती जप्त करण्यात येतील। मग फरारी आरोपी खरं 3 होते आणि आज जर वाल्मिक कराड यांचं पण खातं जप्त झालं असेल, याच्यावरनं आपल्याला सरळ दिसतंय की ते 3 नाही तर 4 आरोपी होते। म्हणजे त्याचे जे प्रमुख सूत्रधार होते ते वाल्मिक कराड होते हे आज आता स्पष्टपणे आपल्याला दिसतंय। पण काल जे आज दुपारी आणि एक महत्वाची बातमी आली होती की जी स्कॉर्पिओ गाडी होती त्या 2 मोबाईल मिळाले होते आणि त्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओज आले, हे डेटा रिट्रीव्ह करण्यानंतर मिळाले। तर मला प्रश्न हा पडतो की 20 दिवस का लागले डेटा रिट्रीव्ह करायला? हे 2 तासाचं काम आहे, त्याला 20 दिवस का लागावे? हे कोणाला शील्ड करण्यासाठी केलं गेलं का? आणि अशी ही बातमी आली होती की त्याच्यात वाल्मिक कुठल्या तरी एका बड्या नेत्याचं नाव आहे
तर तो बडा नेता कोण हे जाहीर करायला हवं आणि ते तातडीने जाहीर करायला हवं. हे जे गोल गोल फिरवलं जात आहे ना सगळ्या लोकांना, हे अतिशय चुकीचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जनतेपुढे आणणं हे सरकारचं कर्तव्य आहे. दमानियाजी, तुम्ही स्पष्ट म्हणताय की मोठ्या नेत्याचा यामध्ये हात आहे. तो मोठा नेता कोण आहे म्हणताय तुम्ही? नाही, हे मी नाही म्हणत आहे. हे आजच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आलंय की सीआयडीचे जे गाडी जप्त केली गेली, त्यात 2 मोबाईल मिळाले. त्या मोबाईल्समध्ये संतोष देशमुखांना मारहाण करण्याचे व्हिडिओज मिळाले आहेत आणि त्याच्यात त्या मोबाईल्समध्ये एका बड्या नेत्याचं नाव आहे, अशी ही बातमी आज दुपारची आहे. ही अनेक चॅनल्सनी चालवली आहे की सीआयडी कडनं सूत्रांद्वारे त्यांना मिळालेली बातमी. त्याच्यावर मी दुपारी प्रतिक्रिया पण दिली होती. आणि हा जर बडा नेता असेल तर त्याचं तातडीने नाव जाहीर करणं गरजेचं आहे. बरं, इथून पुढे तुमची काय भूमिका असणार आहे? कशा प्रकारे तुम्ही हा लढा लढणार आहात? मी इथे तथ्यशोधक आंदोलन केलं. म्हणजे आतापर्यंत लोक जुनाट पद्धतीने आंदोलनं करायची, ठिया देऊन बसायची आणि दिवसभर काही उद्योग न करता नुसतंच बसण्यापेक्षा आम्ही असं ठरवलं की 10 ते 12 आपण बीडमध्ये कलेक्टर ऑफिसच्या बाहेर थांबायचं. जे लोक त्यांचे मुद्दे घेऊन येतील, ज्यांचा छळ झालाय, ज्यांची फसवणूक झाली आहे, ज्यांच्यावर अत्याचार झाले आहेत, अशा सगळ्यांकडनं तो डेटा जमा करून दुपारनंतर त्याचे सगळे डिटेल्स काढून मग एक एक आरोप जो आहे तो आपण जनतेपुढे आणायचा. आणि हे जोपर्यंत वाल्मिक कराड यांना अटक होत नाही आणि धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होत नाहीये आणि त्यांना राजीनामा द्यायला लागत नाहीये, तोपर्यंत आम्ही हे सुरूच ठेवणार आहे. म्हणजे आंदोलन इथून पुढे सुद्धा असंच सुरू राहणार आहे तुमचं? असंच सुरू ठेवणार आहे. कारण हा जनतेचा दबाव त्याच्यावर येईपर्यंत आणि जनतेला सगळ्यांना अगदी, कारण वाल्मिक कराड यांना काही लोक म्हणतात की बाबा ते चांगले व्यक्ती आहेत, तर ते काय आहेत हे जनतेपुढे एक नाही अनेक उदाहरणं आणून मला करायचंय. बरं, मग तुम्ही ज्या पद्धतीने हे आंदोलन करताय, लोक तुमच्यापर्यंत येत आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? नाही, प्रत्येकाची तीच. मी ज्या दिवशी काल जो मोर्चा होता त्यात मी सहभागी झाले नव्हते. मोर्चाच्या मागे बसून आम्ही लोकांना भेटत होतो, लोकांची मतं जाणून घेत होतो. एक माणूस म्हणाला नाहीये, त्यातला एक माणूस पण नाही म्हणाला की ते चांगले व्यक्ती आहेत. प्रत्येक जण तेच म्हणाले, प्रचंड प्रमाणावर दहशत आहे, आम्हाला तर बोलायची सोय नाही आहे कारण आम्हाला इथे राहायचंय, पण आम्हाला तुम्हाला जी फॅक्ट्स आहेत ते सगळे तुमच्या पुढे मांडायचे आहेत. हे म्हणून म्हणजे एक आज अधिकाऱ्यांनी म्हणा, लोकांनी म्हणा, तिथली अनेक जणांकडनं आम्हाला जे पुरावे मिळाले, प्रत्येकाचं म्हणणं हेच होतं, ताई आम्ही माहिती सगळी देतो पण आमचं नाव येऊ देऊ नका कारण यांची दहशत खूप जास्त आहे. याच्याचवरून आपल्याला कळतं आज अक्षरशः बीड म्हणजे कुठच्या कुठे गेलंय. आणि हे जर आता ताळतंत्र यांचं जर आपण ठिकाणावर आणलं नाही तर खरंच वाताहत हळूहळू महाराष्ट्राची वाताहत लागेल. दमानियाजी, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम तुमच्याशी बोलतायत. ताई, तुम्ही आज बीडमध्ये दुपारपासून आज एक आंदोलन सुरू केलं, अनोखं आंदोलन आहे तथ्य शोधण्याचं. ते की नेमकं काय तथ्य आहे या प्रकरणामध्ये असेल किंवा इतर सर्व राजकीय पक्षाच्या तथ्यासाठी तुम्ही इथं बसलेला आहे. तुमच्या मोबाईलवर प्रचंड मोठा डाटा येतोय, तुम्ही मला दुपारी दाखवला सुद्धा. माझा एक साधा प्रश्न सरळ आहे की तथ्य शोधणं, सीआयडीची टीम आहे, आयजीची टीम आहे आणि या ठिकाणी तपास यंत्रणा सीआयडीच्या 150 कर्मचारी या ठिकाणी काम करतायत तथ्य शोधणं. तुम्हाला का वाटतं की आपण यातलं तथ्य शोधलं पाहिजे? तुमचा तपास यंत्रणांवर विश्वास नाही का की तुम्ही तथ्य स्वतः शोधताय लोकांच्या सहकार्याने? लोकांच्या सहकार्याने तथ्य बाहेर आणणं गरजेचं आहे. कारण अमुक माहिती दिली जाते लोकांना, अमुक माहिती दिली जात नाही. जसं मी सुरुवातीलाच वाल्मिक कराड यांच्या विरुद्धचे जे FIR आहेत ते सगळेच्या सगळे ट्विट केले. त्यात त्यांच्यावर 23 सेक्शन हे अनेक वेळा लागल्यामुळे जवळजवळ 45 सेक्शन्स त्यांच्यावर आहेत. म्हणजे हा माणूस काही संत महात्मा नाहीये, तर याच्यावर अनेक सेक्शन्स लागले. आत्ताच्या आत्ता म्हणजे खंडणीचा जो आरोप लागला, मी आता काही वेळात एक ट्विट करणार आहे, त्यात सुद्धा त्याच्याबद्दलची माहिती देणार आहे की कसं दबाव तंत्र वापरून हे प्रत्येक गुन्ह्यातनं बाहेर पडण्याची व्यवस्था करतात. तर कुठेतरी मला वाटतंय की यंत्रणा, जसं आज आपण बघतोय, हे जर मोबाईल त्या स्कॉर्पिओमध्ये होते तर ते काही आज त्यांना मिळाले का? 9 तारखेपासून जर हे होते तर त्याच्यावर हे शोधायला, डेटा रिट्रीव्ह करायला
20-21 दिवस लागले, लोकांचा आक्रोश झाला, तेव्हा मात्र यांनी हे सगळे डिटेल्स बाहेर काढले. तर मला असं वाटतंय की आपण आपलं काम आपण करावं, जे जे फॅक्ट्स आहेत ते जनतेपुढे आणायचे आणि मग जनतेला कळू दे एकदा की हे सगळं राजकारणाचं गुन्हेगारीकरण किती मोठ्या प्रमाणावर झालंय. गल्ली गल्लीत गुंडे तयार झाले आहेत आणि सगळ्या लोकांकडनं जमिनी हडपणं आणि असेच सगळे धंदे करणं आणि आपली दहशत पसरवणं हे अगदी सर्रास चाललंय. निश्चित. दमानियाजी, आभार, तुम्ही संवाद साधत त्याबद्दल. सिद्धार्थ, तुमचे सुद्धा आभार.